मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोर अटकेत. भुसावळ दि. 3 फेब्रुवारी 2026. भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2026 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 3 फेब्रुवारी रोजी फिर्यादी अँड. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोर्ट परिसरातून त्यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वारुळे तसेच पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी किरण उर्फ करण शालिग्राम पाटील रा. मुक्ताईनकर जी. जळगाव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध गुजरात राज्यातील सुरत येथील अल्थान पोलीस स्टेशन येथे देखील मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली असून संबंधित अधिकाऱ्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ. सर, आज मोटरसायकल चोरटे अटक केले. सर, काय सांगणार आहे? भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 9/2026 दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल MH39 T61-202 ही 3/2/2026 रोजी चोरी गेली होती. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार राहुल भोई तसेच तागोशाचे उमाकांत पाटील सोनार यांनी गोपनीय माहितीवरून तसंच CCTV फुटेजवरून एक आरोपी निष्पन्न झाला होता. तर तो आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली मालमत्ता रिकवर करण्यात आलेली आहे. तसंच त्याच्याकडे या मोटरसायकलबरोबरच एक दुसरी GJ05 NA6180 सुरत येथून त्याने एक मोटरसायकल चोरी केलेली होती. तर तीही रिकवर करण्यात आलेली आहे. सदर मोटरसायकलचा गुन्हा जो आहे अल्थान पोलीस स्टेशन सुरत शहर या ठिकाणी दाखल आहे. तशी संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आलेली आहे. सदर आरोपी जो आहे याला कोर्टाकडे PCR कामी आज हजर करण्यात येणार आहे. बरं सर, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे का? सदर जो आरोपित आहे त्याच्याकडे या गुन्ह्याच्या संदर्भाने तसेच इतर गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी चालू आहे. त्यामध्ये तपास चालू आहे.